गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रोज रोज टिफिनला काय द्यावं काही सुचतच नाही. म्हटलं चला आज काहीतरी वेगळं करूया. म्हटलं रोज रोज त्याला ना आपण म्हणजे दरवेळेस मी दुधी असला म्हणजे पराठेच देते जास्त करून. पण म्हटलं आज ना काहीतरी वेगळं ट्राय करूया म्हटलं. आणि मी सुद्धा ना याचा शॉर्ट्स व्हिडिओज बघितला होता. म्हटलं चला कशा होतात ह्या वड्या आपण बघूया म्हटलं ट्राय करून. तर इकडे आता दुधी किसून घेतलं आणि त्यामध्ये बेसिकचे आपले सगळे मसाले घातलेले म्हणजे लाल तिखट, हळद, धणेपूड, ओवा, जिरे, त्यानंतर त्यामध्ये आपण घालायचं आहे लसणाची पेस्ट, कोथिंबीर घालायची आहे आणि मिरची पण घालू शकतो आपण लाल तिखटाच्या ऐवजी. आणि कसुरी मेथी घातली थोडी आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे डाळीचं पीठ, धणेपूडसुद्धा घातली आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, डाळीचं पीठ थोडं कमी घालायचं, गव्हाचं पीठ जास्त घालायचं आपल्याला. आणि छान असा थोडासा कडकच असा उंडा तयार करून घ्यायचा आपल्याला. जास्त मऊ केला ना की दुधीला की नाही पाणी सुटतं आणि त्यामध्ये तो म्हणजे ते कणिक पातळ होऊ शकतं. त्यामुळे आपण थोडंसं उंडा कडकच करायचा आहे थोडासा. आणि त्यानंतर मग असे गोळे तयार करायचे आपल्याला लांब लांब कुठल्याही आकाराचे आपण करू शकतो, गोल किंवा लांब लांब. आणि खाली मी पातेल्यात पाणी घेतले, त्यानंतर चाळणी ठेवली आणि त्यावर मी ते वाफवून घेणार आहे. मी ना म्हणजे बट्टी किंवा जे आमच्याकडे गावाकडे फुनके हा एक प्रकार असतो मिक्स डाळींचा, ते सगळं मी मायक्रोवेव्हमध्ये याच्यात करत असते. पण म्हटलं चला आज ना वाफवून करूया म्हटलं, कारण होता माझ्याकडे वेळ आणि थोडंसंच होतं म्हणून म्हटलं चला याच्यात करूया. तर मी ही आपली नेहमीची पारंपरिक पद्धत तीच वापरली आणि म्हटलं याच्यात 5-7 मिनटात होतील म्हटलं लागलीच वाफवून. तर मग त्या वड्या आता ठेवलेल्या आहेत आणि त्या होईस्तोवर म्हटलं चला तुम्हाला ना बाहेरचा व्ह्यू दाखवते. तर सध्या की नाही आमच्याकडे पाऊस वगैरे नाही आहे, त्यामुळे ना बाहेरचं असं वातावरण मस्त असं मोकळं आहे. आणि पावसाने पण जरा थोडे दिवस आता विश्रांती घेतली वाटतं. पण पाऊस नसला तरी हवा इतकी जोरदार येते ना, खूपच जोरदार हवा येत असते. आणि सकाळी सकाळी थोडासा गारठा असं वाटतो वातावरणात. त्यानंतर मग घरात आले, वड्या बघितल्या सुरी वगैरे टाकून, तर मस्त अशा शिजलेल्या होत्या, वाफवून गेलेल्या होत्या. आणि म्हटलं चला थोड्याशा गार झाल्या ना की मग त्यांना कापून घेणार आहे मी. आपल्या आवडीचं कुठलाही शेप आपण कापून घ्यायचा आहे. त्यानंतर मस्त अशा तेलामध्ये आपण डीप फ्राय करू शकतो किंवा मग शालो फ्राय करू शकतो. तर इकडे तीळ घेतले, त्यानंतर ऑरिगानो घेतले आणि चिली फ्लेक्स घेतले होते. ऑरिगानो, चिली फ्लेक्स हे ऑप्शनल आहे, तीळमध्ये आपण केलं तरी चालणार आहेत. आणि मस्त अशा त्यांना फ्राय करून घेतल्या आणि त्यानंतर मग राजचा टिफिन वगैरे पॅक करून दिला. तर आता हे पातेलं वगैरे काढून घेतलं, चहा केला माझ्यासाठी आणि म्हटलं चला थोडा वेळ आपण आता टेरेसवर अर्धा तास मॉर्निंग वॉक करून येऊया म्हटलं. मी तसं रोजच जात असते, पण रोज काही तुमच्याशी शेअर करत नाही. म्हटलं चला आज पुन्हा तुम्हाला दाखवावरून टेरेसवरून कसा व्ह्यू दिसतो ते. आणि तेच आता इकडे दाखवते आहे. तर छान असं सकाळचं वातावरण, मस्त गार हवा सुटलेली. त्यानंतर खाली आले, आहोंचा टिफिन केला आणि नंतर मग इतर कामांची सुरुवात. तर मला ना इकडे आज ना केस पण वॉश करायचे होते आणि तेच मी धुतले होते. म्हटलं चला थोडा वेळ बाल्कनीत गुंता वगैरे काढूया म्हटलं, पण ओले होते. आणि मी केसांना किनी लावण्यासाठी मस्त असं एक ऑइल तयार करते, कापूर आणि लवंग वगैरे घालून. कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, त्यामध्ये सांगितलं आहे मी लॉंग व्हिडिओमध्ये. आणि त्याने किनी केसांमध्ये जर का खाज येत असेल, पुरळ येत असतील तर ते आपल्या केसांमध्ये येत नाही. आणि हे दमट वातावरण असतं ना पावसाचं, त्यामुळे केस म्हणजे खराब होत असतात आणि वास वगैरे पण येतो केसांमध्ये काही वेळा. त्याच्यामुळे ते लावलं की छान असा केस मस्त निघून जातात आपल्या आणि छान ग्रोथ व्हायलाही मदत होते. तर इकडे की नाही दुपारी राजा आला होता घरी आणि म्हटलं चला फ्रूट्स वगैरे आणले होते त्याच्यासाठी, तर याला काहीतरी देऊया म्हटलं कापून. आणि तो जेवणाला त्याला वेळ होता, त्याच्या आधी मग फ्रूट्स खाणार होता. तर इकडे की नाही आलू बुखार वगैरे, डाळिंब असे काही काही फळं आणले होते, तर त्यातनंच त्याला आलू बुखार खायचं, तेच आता इकडे कट करून देते. चांगले स्वच्छ धुवून घेतले आधी आणि त्यानंतर मग इकडे कट करून दिले त्याला. तर काल पण म्हणजे कालचा असा काही दिवस माझा गेलेला आहे आणि बऱ्याच वेळ की मी दुपारी लाईव्ह पण आले होते, छान गप्पा मारल्या, सगळेजण छान जॉईन झाले होते. आणि बऱ्याच गप्पा गोष्टी, त्यानंतर यूट्यूबविषयी, चॅनलविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तर असा काही कालचा दिवस गेलेला आहे. खूप काही असं काही विशेष झालेलं नाही कालच्या दिवसात आणि हा छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी आणलेला आहे. तर इकडे आता राजसाठी फ्रूट्स कापून दिले आणि त्याला देते, मस्त एन्जॉय करतो. तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगत जा. आणि आवडला असेल तर जाता चॅनलला एक लाईक करून जा. असेच व्हिडिओ बघत राहायचा. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.